नाशिक राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मनमाड मालेगाव रस्त्यावरील घोडेगाव शिवारात छापा मारीत बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला। या छाप्यात बनावट दारू बनवायची मशिनरी, विविध कंपनीचे दारूचे लेबल, खाली बाटल्या, बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स, रसायने असा 70 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। आगामी ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। 31 डिसेंबरच्या 7 दिवस अगोदर ही कारवाई झाल्याने चोर मार्गाने शहरात दारू आणून विक्री करायची हा मोठा हेतू नाशिक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी हाणून पाडल्याने 2 नंबरवाल्यांचे धाबे दणाणले आहे। गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला। त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री असे एकूण 70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। तपास झाल्यानंतरच ह्या गोष्टी समोर येतील। नाताळ आणि 31च्या 31 डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैध मद्य तयार होत असावा असा संशय आहे। विजय धामणे, सुदर्शन मराठी, मालेगाव।